बाई 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 बाई, काय ही पोरं ना फटाके वाजवतात का काय करतायत? चाळीतली पोरं ना अक्कल नाही अजिबात. फटाके लावतात का सुरुंग लावतात? कांठाळा बसला माझ्या आवाजाने. शोभा, अगं एकदा मुलांची शाळा सुरू झाली ना की नाही व्हायचा तुला त्रास. मुलं नाही मस्ती करणार तर कोण करणार? शाळेत जायला लागली. पुण्या हो शाळेवर आठवलं. काय? अरे आपल्या माऊला सुद्धा शाळेत घालायचंय. मी की नाही तिला मोठ्यातल्या मोठ्या शाळेत तिचं नाव घालणार. नको शोभा, त्यापेक्षा माऊला पण अशा शाळेत घालू जिथे माऊला आपलेपणाने शिकवत. तुला नाही माहित, मोठ्या शाळेत चांगलं शिकवतात. आणि मला माहितीये खर्च होईल म्हणून तू असं बोलतोयस ना. नाही मोन्या, तुझ्या त्या एवढ्याशा पगारामध्ये ना इतके वर्ष मी संसार ऍडजस्ट केला, पण मी नाही माझ्या माऊला असं ऍडजस्ट वगैरे करायला शिकवणार. तिला मी मोठ्या शाळेतच घालणार. आता बघ, दिवाळी गेली ना की मोठ्या शाळेतला ना तिचा फॉर्मच घेऊन येते, टाकते तिला शाळेत. शोभताई, मी आज जात जाईन माऊला शाळेत सोडायला आणि मी घेऊन पण येईन तिला परत. कसं आहे ना, ती आता तिच्या वयाच्या मुलांबरोबर खेळेल राहील, त्यामुळे तिचे हे असे प्रश्न विचारणं सुद्धा कमी होऊन जाईल ना. तर सारखी विचारत असते हे काय ते काय. होण्या, माऊ शाळेत जायला लागली ना की तुझं ते बुटीचं काम घरी आणणं सगळं बंद. तुझं हो. तिचा गृहपाठ घ्यायचा आहे, सगळं तुला करायचंय, लक्षात ठेव. नाहीतर तू काम करत बसशील आणि ही आपली बाहेर आहे, मस्ती करते, खेळते. माऊच्या येण्याने मालकांचं कुटुंब आता पूर्ण झालं. पण जिच्याबद्दल आपण बोलतोय ती माऊ आहे कुठे? अरे देवा, ही चाळीतली पोरं फटाके लावतायत आणि ही माऊ आहे आपली उपद्व्यापी. बापरे, काहीतरी लागलं बिगलं. माऊ, माऊ, माऊ. माऊने माणसांचे उपद्व्याप केले तर काही हरकत नाही, पण जादूने काही करताना पकडली गेली ना तर प्रॉब्लेम होईल. नाही, आता यावर काहीतरी केलंच पाहिजे. मालक, हो. माऊच्या जादूवर काहीतरी उपाय काढला पाहिजे. अरे पण म्हणजे काय करणार? ते तर कायमची इथं राहणार आहे ना, तिला माणसात आणलं पाहिजे. तुम्ही काय म्हणताय मला नाही कळतंय. आता माऊ तर कायमची चल राहणार आधी आहे घरी ना. चल. चल ते चल इथं बस, पूजा करायची मग जा खेळायला. चल बस. मला जाऊ देत ना, सगळे बाहेर फटाके फोडतात, मला बघायचं नाही, सकाळी दूध पिऊन जी गेलीस ना ती गेलीस. हे बघ, आता पूजा करायची, फराळ करायचा आणि मग जायचं फटाके फोडायला. मोन्या, जा पूजेची तयारी करून घे. हो हो करतो. म्हणजे सोनं बघू. झाले बघ ते. शिवबाई, कसली पूजा? झालं का तुझं सुरू? कसली पूजा? लक्ष्मी पूजन आहे आज. लक्ष्मीची पूजा करायची असते, म्हणजे तिची कृपा दृष्टी आपल्यावर राहते. घरात पैसा, सुख, समृद्धी, संपत्ती सगळं काही मिळतं आपल्याला. आपण काय फक्त नावाला पूजा करायची ग. आपल्याकडे कुठे आहे लक्ष्मी? शोभा, झाली तयारी, ये. चला. ₹11, 111 तरी ठेवायचे. 18 विश्व दारिद्र्य आहे तुझ्या घरात. नको, मला माझ्या डोळ्यात जातो. बरं ठीक, नमस्कार करा. चल. मी इथे काय करते? भानू, तुला कळत नाही का? तू मला तिकडून इकडे घेऊन आलीस. शोभाईला कळलं असतं तर? काय कळलं असतं? की आपण दोघी परी आहोत. हा मग? अगं मोहनला, मोहन बाबाला त्रास होईल ना, म्हणूनच मी एवढे दिवस जादू नाही केली.
नाहीतर मी तू आणलेल्या खोट्या आई बाबांना कधीच पळवून लावलं असतं. पण मी मोहन बाबासाठी असं नाही केलं. माव तुला एवढं कळत आहे ना, तर माझं नीट आहे. तुला यातलं एक काहीतरी निवडावं लागेल. म्हणजे एकतर जादू असलेली छोटी परी, नाहीतर मालकांची आणि शोभाताईंची सामान्य माणूस असलेली मुलगी. यातलं एक काहीतरी निवडावं लागेल. असं का भानू? आता मी जादू नाही करत. नाही माव, तुला तुला एक काहीतरी सोडावं लागेल. त्याची काय गरज आहे भानू? मी नाही घालत आता जादू करून घोळ. मला माहिती तू गोळ घालत नाही, पण तू आता शाळेत जाणार, तिथं काय केलं तर? नाही करणार. नाही माव, तुला जर इथे राहायचं असेल ना, तर तुला एक काहीतरी निवडावं लागेल. एका ठिकाणी दोन परी नाही राहू शकत. ठीक आहे, मी माझी जादू तुला परत देऊन टाकते. पण भानू, आता मला मोहन बाबासाठी अजून एक जादू शेवटची करू देत ना. मी त्याचीच मुलगी आहे ना. मुलं मोठी झाल्यावर आई बाबांना कमावून देतात, त्यापेक्षा मी आत्ताच देते. बर, घरात कोण आहे? अहो, मोहन मात्र इथंच राहतात का? हे बघा, लाडू, करंजी, शंकरपाळी, चकली काहीही मिळणार नाही. चला. अहो, लाडू करंजा घ्यायला नाही आलो काय मी, द्यायला आलोय. पण आम्हाला नको आहे. ए या रे, या सगळ्यात अहो, काय चाललंय तुमचं? उडायचे. अहो, काय ठेवा काय ठेवा काय? अहो काय अहो, काय? ही ना सगळी प्रॉपर्टी आजपासून मोहन म्हात्रे यांच्या मालकीची आहे. पण काय आहे काय त्यात? ह्यात सगळं काय आहे, पैसा आहे, दागिना आहे, माणिक मोती आहे, सगळं काय. बघा बघा, उघडून बघा की. बघा उघडून बघा. अहो, हे सगळं खरं आहे? मग सगळं खरं आहे. अहो पण हे सगळं माझं नाहीये. मोहन म्हात्रे कोण आहे? मी. अभिनंदन. हा? तुमचं अभिनंदन. हे सगळं तुमचंच आहे. हो, अरुणाचल प्रदेशच्या थोडंसं पुढे गेलं का नाही, तिथं छोटंसं राज्य लागतंय. तिथल्या राणी साहेबांना स्वप्नात दृष्टांत झाला की जगात सगळ्यात सच्चा माणूस इथं राहतो, म्हणून हे त्याने तुमच्यासाठी पाठवलं. अहो पण मी हे घेऊ शकत नाही. अहो, घ्यावंच लागेल तुम्हाला. घेतला. हा? आम्ही घेतलं हे सगळं. शोभा, असं काय करतोयस?
अरे लक्ष्मीला नाही म्हणू नकोस. लक्ष्मीने आपल्याला आशीर्वाद दिलाय. हा बघ लक्ष्मीचा प्रसाद. मोन्या तू नाव काढलंस रे. आबा तुम्ही बसा ना बसा. काय घेणार फराळातलं? चकली, करंजी, शंकरपाळी, लाडू. हा काय देऊ? नको, मला काय नको, मी निघतो. हा हा हा. आव पण हे मोन्या पकड पकड पकड. हो. उघड उघड उघड. मोन्या, आपण अरबपती झालोय. तुला कळतंय का? अरबपती. मोन्या एक काम करूया, आपण आहे ना तो फ्रीज आधी बदलून टाकूया. हा टीव्ही बदलूया, मस्तपैकी घराला रंगरंगोटी करूया. आणखी आणखी काय काय करायचंय मला? बापरे, साड्या घेते मस्तपैकी, दागदागिने. दागिने तर एवढे आहेत. तुला कळतंय का? लखपती नाही, करोडपती नाही, पण अरबपती झालोय. अरबपती. पहिली बेटी धनाची पेटी म्हणतात, पण आपल्या बाबतीत तर पहिली कन्या आणि सोन्याच्या 3-3 घोड्या. मी सगळ्यांना सांगून येते की आपण शोभा, अरबपती झालो. शोभा, ऐक माझं. अरबपती झालो. शोभा ऐक शोभा. आई 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 आम्ही अरबपती झालो. आई अरबपती झालो. अरबपती झालो. अरबपती झालो. अरबपती अरबपती झालो. अरबपती झालो. अरबपती झालो. अरबपती झालो. आई अरबपती झालो. अरबपती आमचे अरबपती झालो. अरबपती. माऊ तू किती पैसा आणलास? 7 नाही 70 पिढ्या पुरतील एवढा पैसा आणलाय मी घरात. शोभाई मोहन बाबाला कधी टोमणे मारणार नाही, मग कधी जादूची गरजच पडणार नाही. एक काम कर, आता तू घे माझी जादू. वय पण त्या आधी या सगळ्यांना घालवायला पाहिजे. वहिनी ओरडायला झालं काय? खूप खूप पैसा मिळालाय. खूप पैसा. दसऱ्याच्या दिवशी सोन्याचं पान मिळालं म्हणून इतकी खुश झाले होते मी. वेडी कुठली. आणि आता बघ घरी माझ्या सोन्याचं झाड उगवलंय. नाही राहुल, आज तू काही बोल मला, मी काही तुला ओरडणार नाही, कारण मी आज खूप खुश आहे. खुश आहे मी, खुश आहे. खूप पैसा आलाय. शोभाय काय चाललाय तमाशा? काय झालं? चल मला मला सांग. चल चल ये 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 इकडे ये. खूप पैसा 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 आलाय. तुम्ही इकडे काय करताय? घरामध्ये करोडोची संपत्ती आहे, तुम्ही इथे काय करताय? जा, खजिना ठेवलाय ना. अरे त्याचा सांभाळ कर. तू खाली काय करतोय? जा लवकर, जा जा जा. शोभा माऊ आता सगळे गेले. कोणी यायच्या तुझी जादू मला दे. चालेल, पण कशी? एक मिनिट. हे काय आहे? या पाण्यामध्ये ना तुझी जादू सोड. पाणी स्थिर झालं ना की माझा स्वतःचा चेहरा त्याच्यात बघीन आणि तुझी जादू मला मिळेल. झालं. माऊ आता पाणी स्थिर होईपर्यंत ना आपण वाट बघूया. बरं. फक्त तोपर्यंत कोणी यायला नको. भानू चल ना ढगावर जाऊ. माऊ आता नाही. आता कुठं? आता माझी जादू नाहीये, मग मी कधी जाणार ढगावर? बरं ठीक आहे, पण पाणी स्थिर व्हायच्यात आपण परत येऊया. हा चालेल. अरे ही तर आमचीच परात आहे. इथे कोणी आणली?
अहो गेला नाहीत तुम्ही इथेच आहात. जातो शोभा. बहुधा आमची नसावी परत, नाही तर खुश. आता पाणी बी स्थिर झालंय. तुझी जादू घेते मी. हं? घेतली तुझी जादू. अरे बापरे, मी काय करू एवढ्या संपत्तीचं? कुठून आली एवढी संपत्ती माझ्या नावावर? आणि मला गरजच काय एवढ्या संपत्तीची? मुळात एवढी संपत्ती हवी कशाला? नाही, नको नको. मेहनत न करता मिळालेला पैसा नकोय मला. हा या या या, तुम्हाला खोटं वाटतं ना? या दाखवते, या या. चला रे, या या. अरे बा, कुठे मुन्या? खजिना कुठे ठेवलायस? कुठे आहे खजिना? माहित नाही शोभा. माहित नाही म्हणजे? मग इकडच्या गोण्या गेल्या कुठे? गुन्ह्या कुठे गेल्या? काय माहित नाही. अरे काय करत होती ही? माझ्या मागे मागे खाली यायची. लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना? वहिनी, दिवसा ढवळ्या स्वप्न बघू नका. ओ शोभा वहिनी, एक एक शौक पुरे करण्याच्या वेळी ना वेड्याच्या डॉक्टरकडे जाऊन शॉक ट्रीटमेंट घ्या. नाही तर काय उगाच शोभा वहिनी, तुम्ही ना आम्हाला इथं बोलवून नुसता दूर करताय आमचा. माऊ, मी विसरून गेले. तुझी जादू जास्त वेळ टिकत नाही. भानू आता तूच काहीतरी कर. आता वेळ निघून गेली. आता काय केलं ना तर प्रॉब्लेम होईल. अगं शोभे, तू पण काय नादी लागलीस याच्या? याला अक्कल नावाची चीज आहे का? पगारापेक्षा जास्त पैसे कधी आणलेत का यांनी? हा पैसे आणणार, जास्त दागिने आणणार, पैंजण आणता येत नव्हते याला साधे. माहित नाही तुला? काय ग आम्हाला खुळ्यात काढतेस तू? कुठे आहे खजिना? काय तुझं? अगं नाही आई, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. इथे 3 गोण्या होत्या, त्याच्यामध्ये सोन्याची नाणी, दागिने, पैसा. अगं खरंच सगळं भरलेलं मी स्वतः बघितलं. अगं मग गेलं कुठं? का उगाच आम्हाला खुळ्यात काढतेस? काही नाही ग बाई, तुझ्यावर पण काही विश्वास ठेवून उपयोग नाही. हे तर मूर्ख आहेच आहे. अक्कल नाही अजिबात. उगाच लोकांना कामाला लावताय. खरंच होतं. वहिनी, सगळ्यांच्या कामाचा खोळंबा केला तुम्ही. मी काय म्हणते, तुम्हाला खजिना सापडला ना, आम्हाला आवाज द्या. नाहीतर मिळालं का आमच्याकडे घेऊन या. चला रे, चला चला. बाई, एक दिवस धड जात नाही यांच्यामुळे. काय ना काहीतरी असतच. चल बाई. उगाच वेळ वाया. मुन्या, इथे ठेवलेल्या गोण्या कुठे गेल्या? शोभा खरं माहित नाही. ते होते माहित नाही म्हणजे? तुला लक्ष ठेवता नाही आलं? तुला सांगितलं होतं ना लक्ष ठेव म्हणून. कशाला माझ्या मागे मागे खाली आलास तू? सगळं ना सगळं तुझ्यामुळे झालंय. एवढं सगळं मिळालं होतं, कधी नव्हे तर एवढे पैसा अडका. सगळं तुझ्यामुळे झालंय. दरिद्र दरिद्र आणलेस तू आपल्या घरामध्ये. वाटोळा करायला जन्माला आलास तू. तुझ्यामुळे हे सगळं गेलंय ना. आता तूच हे परत आणायचं. आणि जोपर्यंत तू हे परत आणत नाही ना, तोपर्यंत मी या घरात येणार नाही. मी जेवणार सुद्धा नाही आणि तुझ्याशी बोलणार सुद्धा नाही. शोभा, मी हे चाल का मानो, चल भाऊ. मी कुठे गेल्या गोण्या? मगाशी तर इथेच होत्या. काय सांगू शोभाला? शोभा म्हणाली घरी येणार नाही, जेवणार नाही.
गोण्या परत आल्या पाहिजेत. हा, गुण्या कशा काय परत आल्या? नाही नाही, नकोयत मला. बापरे, असं का होतंय? कुठे गेले? दादा, सापडला का खजिना? हा? काय झालं? असं काय बघतो रे ग्लासकडे मोहने? काय? पाणीच तरी. ए असं काय बघतोय ग्लासकडे? हा? बरं ठीक आहे दादा, माझा ब्लाऊज द्या ना शिवायला दिलेलं. हा, ते भाऊबीजीला घालायचे. पैसे नंतर दे ना, चालेल ना तुला? न चल. म्हणलं तुला काही प्रॉब्लेम नसणार मोहने. अरे तू काय बघ तू बाय? अरे दे ना पटकन. काय? हा? दादा, ब्लाऊज, माझं ब्लाऊज शिवायला दिलेलं. मी नाही का माझं ब्लाऊज ब्लाऊज. हा, कपाटात आहे का? टंगरीतीत. अरे तू बघत काय उभाय मोहने? जा ना पटकन ब्लाऊज घेऊन ये. ब्लाऊज आणतो, आणतो ब्लाऊज. ए मोहने, अरे असं काय उभं आहे तू तिकडे? एक ब्लाऊज आणायला एवढा वेळ लागतो काय? आण लवकर इकडे, परत जायचं आम्हाला पिक्चरला. द्या दादा लवकर. चल लवकर, आपल्याला उशीर. माझ्या बरोबर काहीतरी विचित्रच घडतंय. मालक, मला कळतंय, पण तुम्ही काळजी करू नका. मी समजा व्यवस्थित करते. त्या गोण्या गायब झालेत म्हणून मालक दुखी आहेत. त्यानं मदत केली पाहिजे. लवकर काहीतरी करा, मला सोडवा यातून. मालक, मला कळते तुम्हाला काय म्हणायचंय. मी आता सगळा खजिना परत आणते. अहो, मी त्याबद्दल नाही म्हणत आहे. ए मोहन, तुभा वहिनी लागून मावशींकडे आल्या तसं कळलं मला. जेवल्या तरी का त्या? नाही, अजून नाही जेवल्या. हट्टालाच पेटल्या. अरे बापरे. अरे एका दिवसात कसा होणार अरबपती तू मोहन्या? मोन्या, हो, इथे काय करतोयस तू? तुला गोण्या शोधायला सांगितलं होतं ना? तुला काय वाटतं की नाही? दिवाळीच्या दिवशी आपली बायको उपाशी मरावी असंच वाटतं ना तुला? हा? अगं पण मी त्या गोण्या ठेवल्याच नाही तर शोधू कसं? मला माहितच नाही कुठे आहेत त्या. ते काय मला माहित नाही. कुठूनही शोधून आण, पण मला त्या गोण्या पाहिजेत. पण शोभा, अरे देवा, शोभा वहिनी खूपच हट्टाला पेटलेले आहेत. बघ बाबा आता तू काय ते. मी जातो. मालक, काय झालंय? काय काय म्हणते का, माझ्या मनात जे काही होतंय ना तसंच घडतंय. म्हणजे माझ्या मनात एखादी गोष्ट आली ना की ती आपोआप होतीये. आता कोण जादू करतंय? मी तर जादू करत नाहीये. मग माऊ,
म्हणजे मला माऊने जादू दिलीच नाही? खोटारडी. तरीच परातीत बघितल्यानंतर मला काही जाणवलं नाही. अहो काय विचार करतायत? मी लवकर काहीतरी करा. मालक, हे नक्की मावचंच काम आहे. तुम्ही घरी जा, मी तिला बघते. कुठे गेली काय माहिती. तुम्ही जा घरी. हा हो. माऊला तर ना. अंजू हे चला लवकर, परत उशीर झाला तर मलाच ओरडत आई शपथ. आता अंजून बघितलं ना तर नुसताच दूर करणार आहे यार. चल राव. हा चल चल अंजू चल राहुल, चल. हा हे काय केलंस तू? अंजू ते चुकून चप्पल पाय. राहुल, चुकून? अरे मला 2 तास लागले ही रांगोळी काढायला. मला माहिती ना अंजू, पण मरू दे ना रांगोळी. पिक्चरला जाऊ ना, उशीर होतोय. चल चल. काय मला नाही यायचं, तूच जा. आज काय करते अंजू? अगं तुझ्या आवडत्या हिरोचा पिक्चर आहे ना, चल लवकर चल. नाही पण तरी मला नाही जायचं, तूच जा. माझी रांगोळी खराब केली. चुकून झालं ना अंजू. म्हणजे चुकून कसं? किती चांगली काढली होती रांगोळी, उगाच विस्कटली. दोघात सणासुदीला भांडण झालं. चल ना पिक्चरला जाऊ ना. मी म्हटलं ना मला नाही जायचं, तू जा. जा तू. अंजू 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 पाहिजे तर मी आत्ता बसून रांगोळी नीट करतो, तू रुसू नको. आता बसतो टाकून नीट. आता बसून नीट करतो मग. अंजू काय? अगं रांगोळी विस्कटली होती ना आत्ता, हा. मग नीट कशी काय झाली? हा? अगं बाई. ए तू असं काय रांगोळीकडे बघतो रे मोहन्या? राहुल, मी काय म्हणते, आपल्या दोघांना हल्ली सेम भास होत आहेत वाटतं. नाही म्हणजे रांगोळी नीट आहे पण आपण भांडतोय. विस्कटलीच नाहीये. हा सेम भास. कस काय? मला काय वाटतं माहिती अंजू, हा मोहनेनंच काहीतरी केलं. काहीतरीच काय नीट आहे. हे शोभाला कळलं तर काय होईल? बापरे. माऊ, तू का असा खोटेपणा केलास? तू मला म्हणाली जादू देते आणि जादू दिलीच नाही. उलट मालकांना लपून छपून त्रास देते तू. भानू, काय पण बोलू नकोस. विसरलीस का मोहन बाबाची मी आता मुलगी आहे? मग मी त्याला कशाला त्रास देईन? आता तर मला असं वाटायला लागलं मी उगाच तुला जादू दिली. आता माझ्याकडे जादू असती ना तर तुला सांगितलं असतं. उगाच माझ्यावर खोटा आळ घेऊ नकोस. तुला खोटं वाटतंय ना? हे बघ. म्हणजे तुम्हाला जादू दिलीस? हो, मला तर वाटतं तू जादू करतेस आणि माझ्या बाबाला लपून छपून त्रास देतेस. मग मालक ज्या जादू बद्दल सांगतायत ती घडते तरी कशी? शोभा, आई आई याला सांग मला याच्याशी बोलायचं नाहीये. जायला सांग याला. शोभा ऐक, तुला माझ्याशी बोलायचं नसेल तर बोलू नकोस, पण काहीतरी खाऊन घे. तू खाल्लं नाहीयेस आणि एवढा वेळ उपाशी राहणं तुला चालत नाही म्हणून म्हटलं. तेवढं कळतं ना एवढं. मग का नाही शोधल्यास गोण्या? एका दिवसात मला अरबपती केलास आणि एका दिवसामध्ये कंगाल पण केलास आणि वर सांगतोय मला जेवून घ्या म्हणून. याचं कुठं म्हणजे कुठं लक्ष नसतं म्हणून हे सगळं झालंय. पण शोभा मी काहीच नाही केलं. परत तेच 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 ऐकून ना माझं तर डोकं दुखायला लागले मोन्या. तू असताना गोण्या गेल्या की नाही? हो, पण मी काहीच केलेलं नाहीये शोभा. हो म्हणून म्हणतोय. हा ना असं ऐकणार नाही. त्याला घराबाहेर काढ. त्याला माझ्या नजरेसमोर दूर करा दी. ए मास्टरड्या, हो बाहेर. अहो हो बाहेर.
शोभीने सांगितलंय ना आता अहो, ऐका हो, नाही, तू असं नाही होणार. सासूबाई, ऐका, दार बंद करू नका. नका सासूबाई, का? दार- करणार. शोभा, दार ना- अहो, दार बंद करू नका. शोभा शोभा आई दार बंद कर. शोभा ऐक ना माझं प्लीज. काय ऐकू? सगळं ऐकलंय मी. आई तू दार बंद कर ग. अगं तेच तर करते ना, पण होतच नाहीये. हा मास्टर काहीतरी करतोय. मी काय करत नाहीये. काय? दरवाजा का बंद होत नाहीये? काय चाललंय? भावन्या, काय केलंस? मी शोभा काहीच नाही केलं. खरं तर दार बंद व्हायला पाहिजे. आई ग मला काय झालं? अहो, मला काही कळत नाही. हा काय बंद. मी काय मला तुम्ही शांत व्हा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. बरं. मी करते काहीतरी. हा आई ग आई कुठे गेला मास्टर? आई ग माझं बोट. आई ग तू ये रे परत, बघतेस तुला चांगली. आई ग मालक शांत व्हा, तुमच्या मनातले विचार थांबवा. तुम्हाला काय होतं मला सांगा. अहो, काय झालं मगाशी मी याचा विचार केला की ते कपाट उघडायला पाहिजे, तर कपाट उघडलं. आणि नंतर मी विचार केला कपाट कशाला उघडलं, परत ते बंदच होतं. बंद झालं कपाट परत. मी काही न करता बंद झालं. मालक हे कधीपासून होतंय? मगाशी शोभा गेली ना खाली, ते सगळ्यांना सांगायला आमच्याकडे दागिने आले, तर मी पण शोभाच्या पाठोपाठ खाली गेलो तर शोभा माझ्यावर ओरडली, राखण करायचं सोडून खाली कशाला आलास. म्हणून मी परत वरती आलो. वरती येताना ना माझं डोकं दुखायला लागलं आणि मी घरी आलो. खूप डोकं दुखत होतं माझं, तेव्हापासून असं होत आहे. मालक एक मिनिट. झालं. माव, आता पाणी स्थिर होईपर्यंत ना आपण वाट बघूया. चल ना ढगावर जाऊ. म्हणून मला काही जाणवलं नाही. काय जाणवलं नाही म्हणजे? म्हणजे माऊची जादू तुमच्यात उतरलीये. काय? माझ्याऐवजी तुम्ही परतीत बघितलं आणि माऊची जादू तुमच्यात उतरली. म्हणजे आता मी सामान्य माणूस राहिलो नाही? नाही, तुम्ही सामान्यच माणूस आहात, पण तुम्ही जादू करू शकता. हा? अहो, मला जादू नकोय. मला जादू नकोय. मी तुमच्या पाया पडतो, ही जादू काढून टाका माझ्यातनं. पण मालक तुमच्याकडे जे जादू आले त्याला नाकारू नका. अहो नाही ना करू नका. काय मी सामान्य माणूस आहे. मला माझं घर शोभा एवढंच बास आहे. मला खरंच ही जादू नको. ही जादू काढून घ्या माझ्यातनं. बर शांत व्हा. म्या करते. रात्र झाली ना की योग्य तो मार्ग काढते. रात्र झाल्यावर म्हणजे? मालक काय केलं तुम्ही? अख्ख्या चाळीला कळेल. खूप प्रॉब्लेम होईल मालक तुमचे विचार थांबवा. अहो मनावर कुणाचा ताबा नसतो, म्हणून सांगतो ही जादू मला नको आहे. मालक तुम्ही ना तुमचा हात असा ठेवा आणि तुमची जादू ह्याच्यात सोडा. पाणी स्थिर झालं ना की मी स्वतःला बघीन त्याच्यामध्ये, मग तुमची जादू माझ्यामध्ये येईल. बरं चालेल. मालक थांबा. मी जादू करून जेव्हा तुमच्यासाठी काहीतरी आणायचं ना तेव्हा तुम्हाला नाही आवडायचं, पण आता यानंतर तुमच्याकडे जादू नसेल. तुम्ही स्वतःसाठी काहीतरी मागा ना. मी काय मागू? मालक काही मागा तुम्ही, पण मागा.
पण मला काहीच नकोय. मालक स्वतःसाठी एक गोष्ट काहीतरी मागा ना, काय बी चालेल पण मागा तुम्ही. जर आपल्या जगात गेलीस ना तर तुला हवी तितकी जादू करता येईल. माझ्या मैत्रिणी, माझं जग खूप भारी आहे ते. ही परी सुद्धा माणसांच्या जगात अडकून पडली. ठीक आहे, मागतो. हा, काहीतरी चांगलं मागा. पण नक्की मिळेल ना? हा, मिळेल ना, मागा तुम्ही. ठीक आहे, मग मी माझ्यासाठी तुमचं स्वातंत्र्य मागतोय, जे गेल्या 1500 वर्षात तुम्हाला कधीच मिळालं नाही. मालक, हे काय मागितलं तुम्ही? मी बरेच दिवस हा विचार करत होतो की मला तुमच्यासाठी काय करता येईल, आणि ती संधी मला आज मिळाली. तुम्हाला माझा त्रास होतोय का? नाही नाही नाही, तुमचा त्रास कसा होईल मला? प्लीज तुम्ही असा विचार करू नका. तुमचा त्रास मला होऊच शकत नाही. किंबहुना मला जेव्हा जेव्हा त्रास झाला तेव्हा तुम्ही माझ्यासाठी धावून आला. तुम्ही माझ्या आयुष्यात आलेल्या एकमेव मैत्रीण आहात. मी तुम्हाला कधीच विसरू शकत नाही. तुम्ही वेळोवेळी मला मदत केली, माझा त्रास आपला मानलात, पण केवळ मला मदत होते त्या हा स्वार्थी विचार करून मी नाही ना तुम्हाला थांबवू शकत. म्हणून मी तुमचं स्वातंत्र्य मागितलं. तुम्ही जाणार याचं दुःख आहे मला, पण कुठे गेले ते मोहन आणि भानू? मोहन, तू म्हणतोयस म्हणून मी जाते, पण त्याआधी मला माऊला भेटायचं. वाव, भानू किती मस्त दिसतेस तू. रोज हाच ड्रेस घालत जा. मी आता नेहमी अशीच राहणार. मी जातीये. कुठे? मी कायमची जातीये माऊ. बाबा, ही अशी का बोलते? ही खरंच जाते का? नाही, तू आम्हाला सोडून नाही जाऊ शकत. बाबा, तू हिला थांबव ना. मोहननेच मला मुक्त केलंय. बाबा, तू असं का केलंस? माऊ, जशी तुला तुझ्या माणसांची गरज आहे तशी त्यांना पण त्यांच्या माणसांची गरज आहे. आपल्या प्रेमापोटी त्यांना इथं बांधून ठेवणं चुकीचं आहे बाळा. पण आता ती नसेल तर जादू नसेल, आणि आता माझ्याकडेही जादू नाहीये. मग आपण राहणार कसे? माऊ, खरी जादू नात्यांमध्ये आहे. आज तू माझी मुलगी झालीस आणि माझ्यासाठी जादूचा हट्ट सोडला, तसाच आपण मोहिनी आपल्यामध्ये राहतील हा हट्टही सोडलाच पाहिजे. त्यातच त्यांचं भलं आहे. माऊ, जाऊ दे त्यांना. माऊ माऊ हे बघ, रडायचं नाही. मग त्यांना वाईट वाटेल ना. मोहन, तू खूप सरळ, साधा आणि प्रामाणिक आहेस. नेहमी दुसऱ्यांचा विचार करत असतोस.
माझा खरा मित्र आहेस तू. या जगात ना तुझ्यासारखं कोणीही नाहीये आणि तुझ्या बाबतीत मला हेच सगळ्यात जास्त आवडतं. आणि तुझ्या शोभाबद्दल सांगितलं ना ते अगदी बरोबर आहे. ती वरनं खूप रागीट आहे पण आतनं खूप प्रेमळ आहे. मी तुला कधीच विसरू शकत नाही. माऊ, मी जातीये पण मोहनला त्रास नाही द्यायचा. मी जाते. दादा मी तुम्हाला कढीपत्ता सांगितलं, या मिरच्या कशाला आणल्या? नाही कडीपत्ता आणला होता मी. थांब कुठे गेला? हा हा कुठे? कडीपत्ता. कढीपत्ता. मी सांगितलेला पेपर आणला का? हो तुझा पेपर हा बघ. हा घे दुधाची पिशवी. थांबा दुधाची तुझी बिल. हे पोहे मोने तुला इंग्लिश पेपर अरे हा इंग्लिश पेपर नाश्ता आणला नाश्ता. मोन्या चहा दे. बाई मोहन बाबा खाली आहे. आणि सुधारणार नाही. आता काय करतो ती जायची? माहितीये ना सगळी साहित्य लोक त्याला काम सांगतात. हा करतोय आपल्या समाजसेवा. मी आलो. कुठे होतास तू एवढा वेळ? ते खाली जरा. हा ऐकला मी तुझा कौतुक सोहळा. नाश्ता आणलास का? आणला. आणि माऊसाठी? माऊसाठी पण आणलंय उपीट. उपीट? माऊला नाही आवडत उपीट रे. शोभाई ठीक आहे, एक दिवस खाईन मी. अगं माझं बाळ होत. पाणी आलं. पाणी आलं? अरे देवा, ही भानू पण 5 दिवस झाले कुठे तोंड घेऊन गेले काय माहिती. सगळी कामं तशीच आहेत. आता ते राहू दे ना, जा ना पहिला पाणी भर. हा माणूस ना एक कामाचा नाहीये. सगळी कामं मला करावी लागतात. मरते म्हणून हा संसार सांभाळते. नाही तर हा काय खरंच सांगते ना, तुझा बाबा ना काही कामाचा नाहीये. मला भरू दे ना आधी प्लीज प्लीज. मला लवकर जायचं रे. एवढे खंड भरू द्या. हा तुझा दादा एक बार. ओ सचिन दादा, झालं का लवकर? मास्टर द्या माझे 2 भांडी भर. भरतो. हा